निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। मित्रांनो, आपण बघतोय जोरदार वारा सुटलेला आहे, मागे काहीच दिसत नाहीये। आपण इथे बघतोय हिंदवी स्वराज्याचं प्रतीक, शान असणारा हा भगवा झेंडा फडकतोय। वाऱ्याचा वेग इतका आहे की या भगव्याकडे बघून आपण समजू शकतो। मित्रांनो, तुम्ही झाडाला आंबे लागलेले बघितले असतील, माकडे लागलेली पहिल्यांदा बघा। नमस्कार मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण आहोत आता, आपण मागे बघताय जुचेंद्र स्टेशनवरती, म्हणजे पनवेल वसई या रूटवरती हे जुचेंद्र स्टेशन लागतं। तर या जुचेंद्र स्टेशनवरती आता डहाणू लोकल येते, 6:30ची डहाणू लोकल आहे, आता ती कामनपर्यंत पोहोचलेली आहे। आपण ही लोकल पकडून पालघरपर्यंत जाणार आहोत। आपले जे दुसरे ट्रेकर्स आहेत ते बोरिवलीला 7:20ची डहाणू लोकल आहे, ती पकडून त्या वेस्टर्न लाईनने जाणार आहेत। मी जुचेंद्र स्टेशनवरून यासाठी आलो कारण की मी जुचेंद्रलाच राहतो, त्यामुळे माझ्यासाठी हे 5 मिनिटावर स्टेशन आहे। जुचेंद्र जर तुम्ही म्हटलं तर जुचेंद्र हे प्रसिद्ध आहे इथल्या रांगोळीसाठी, रांगोळीचं माहेरघर त्याला म्हटलं जातं आणि अष्टकलांनी समृद्ध असे सर्व कलाकार जुचेंद्र गावामध्ये आहेत। या जुचेंद्र गावाचीच अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यासाठी हे प्रसिद्ध आहे ते म्हणजे चंडिका मातेचं मंदिर। तर या चंडिका मातेचा संपूर्ण इतिहास आणि माहिती डॉक्युमेंटरीच्या स्वरूपात आम्ही आधीच बनवलेली आहे, युट्यूबला ती टाकलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला कोपऱ्यात दिसेल। तो माहितीपट बघायचा असेल तर त्या लिंकवर क्लिक करून नक्की बघा। ह्या वेळचा आपला हा ट्रेक आमची वसई ह्या ग्रुपसोबत आहे, हा पहिला ट्रेक आहे माझा आमची वसई ग्रुपसोबत। बघूया कसा एक्सपिरियन्स आहे तो, चला। पालघर स्टेशनला उतरल्यानंतर आपण पश्चिमेला 5 मिनिटं चालत गेलो की आपल्याला पालघर बस डेपो दिसतो। इथून आपल्याला वाघोबा मंदिरसाठी बस मिळते। बसचे तिकीट फक्त 15 रुपये आहे। जर आपण टमटम किंवा प्रायव्हेट रिक्षा करून गेलो तर प्रत्येकी 30 रुपये आकारले जातात। जय जिजाऊ, जय शिवराय। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे भटकंतीचा। काळदुर्ग जो महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातील जे उत्तर कोकणातील ज्या सह्याद्री पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगेमध्ये खूप सारे किल्ले आहेत, त्याच्यामधलाच एक काळदुर्ग किल्ला आहे। तर या काळदुर्ग किल्ल्याला आज आपण भेट द्यायला आलेलो आहोत। 1 ऑगस्ट 2014 रोजी अस्तित्वात आलेला महाराष्ट्र राज्यातला 36वा जिल्हा म्हणजे पालघर। पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे अथांग पसरलेला अरबी समुद्र, तर पूर्वेकडे आकाशाला गवसणी घालणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगा आहेत। आणि ह्याच पर्वतरांगांमध्ये दिमाखात उभा असणारा आणि नवीन ट्रेकर्सना आपल्या सोप्या चढाई व निसर्ग सौंदर्याने आकर्षित करणारा किल्ला म्हणजे काळदुर्ग। तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत, आपण तुम्ही माझ्या मागे बघताय वाघोबा देवस्थान, हा या काळदुर्गाचा स्टार्टिंग पॉइंट आहे, इथून आपण ट्रेक चालू करणार आहोत। येताना आपण पालघर स्टेशनवरून एसटी बसने आलोय
इथे जर यायचं असेल तर आपल्याला 2 मार्ग आहेत. एक आपण लोकल ट्रेन येऊ शकतो किंवा दुसरा मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे NH40 त्या मार्गाने सुद्धा येऊ शकतो. तुम्ही जर लोकल ट्रेन येणार असाल तर तुम्हाला मुंबईवरून डहाणू लोकल आहेत. ती डहाणू लोकल जर पकडली तर तुम्हाला थेट पालघर स्टेशनला यायला मिळेल. पालघर स्टेशन ते वाघोबा मंदिर हे अंतर 7 किलोमीटर आहे. पण आपण जर नॅशनल हायवे मार्गाने येत असाल तर मनोर पासून ते वाघोबा मंदिर हे अंतर 13 किलोमीटर आहे. इथे खूप सारी आपण बघतोय तर मागे बघितलं माझ्या खूप सारी माकडं सुद्धा आहेत. तेव्हा इथे याल तेव्हा एक काळजी घ्या की खायच्या वस्तू बाहेर काढू नका. त्या तुमच्या हातातून गेल्यास म्हणून समजा. तुमचे मोबाईल बॅग असतील ह्याला ते हात लावणार नाहीत पण खायच्या वस्तू ते खेचू शकतात. त्यामुळे घाबरायची गरज नाहीये. फक्त खायच्या वस्तू बाहेर काढू नका. मित्रांनो, तुम्ही झाडाला आंबे लागलेले बघितले असतील, माकडे लागलेली पहिल्यांदा बघाल. इथे त्यांच्यासाठी खास एक शेडच बनवलेली आहे. मस्त खायचं काम चालू आहे. आता लगेच आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतो. आपला नाश्ता चहा वगैरे आता झालेला आहे. सर्वजण फ्रेश झालेले आहेत, चढण्यासाठी रेडी आहेत. या वाघोबा देवस्थानाच्या इथून आपला आता ट्रेक सुरू होणार आहे. पहिलं पठार जे आहे तिथे पहिला स्टॉप घ्या. वगैरे यानंतर पुढे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. महादेव. गोवा देवस्थानाच्या इथून हा स्टार्टिंग पॉइंट आहे. इथून ही ट्रेकिंगला सुरुवात होते. तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा या देवस्थानाच्या इथून लक्षात ठेवा, इथून हा एक पॉइंट आहे. इथून आपल्याला ट्रेक करत वर जायचं. तिथे आपल्याला आधी एक पठार लागेल. त्या पठारावर आपण पहिल्यांदा थांबणार आहोत आणि पठाराच्या वरती मग काळदुर्गाचा जो माथा आहे तो आहे. चला ट्रेकचा आनंद घेऊया. ट्रेकर्सच्या दृष्टीने याची चढाई श्रेणी सोपी आहे. म्हणूनच नवीन ट्रेकर्स या किल्ल्याकडे जास्त आकर्षित होतात. आपला ट्रेक चालू झालेला आहे. आपण पाहतोय की हा संपूर्ण ट्रेक सध्या तरी जंगल मार्गातून चाललेला आहे. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 1 तासाचं अंतर आपल्याला ह्या जंगल मार्गातूनच पुढे जायचं आहे. आज माझ्यासोबत नवीन ट्रेकर आहे. पहिलाच ट्रेक आहे तिचा, पायल भाटिया. ऐरोलीवरून एवढ्या सकाळी उठून त्या ट्रेकसाठी ती कशी धावत धावत डोंबिवली डहाणू मैमोज ती पकडून इथे पोहोचलेल्या आहेत. तुम्ही जर छायाचित्रकार असाल किंवा निसर्गप्रेमी असाल तर ह्या काळदुर्गाला नक्की भेट द्या. पावसाळ्यामध्ये ह्या काळदुर्गाचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते तुमच्या मनाला नक्कीच भुरळ पाडेल. काळदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 475 मीटर म्हणजेच 1558 फूट इतकी आहे. या काळदुर्गाच्या 4ही दिशांना उत्तर कोकणच्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये खूप सारे किल्ले आहेत. पूर्वेला कोहोज किल्ला तर पश्चिमेला केळवा, माहीम, शिरगाव तसेच भगवानगड सुद्धा आहे. उत्तरेला असावा किल्ला, अशेरीगड आणि भूपतगड आहे. तर दक्षिणेला तांदुळवाडी, विरथान, टकमक तसेच गुमतारा यांसारखे किल्ले सुद्धा आहेत. संपूर्ण पालघर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे सूर्या नदीवरील सूर्या धरण सुद्धा काळदुर्गाच्या माथ्यावरून आपल्याला बघायला मिळते. आजूबाजूला असणारे किल्ले तसेच पालघर मनोर मार्गावरील व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. आपण जवळजवळ 15 मिनिटं आपला ट्रेक झालेला आहे आणि त्यामध्ये पाहतो एक झाड आहे आणि झाडाच्या भोवती इथे एक पार पण आपल्याला दिसतोय. मला वाटते की थकल्यानंतर इथे बसण्यासाठी हा पार बांधला असावा. आपले दोन्ही ट्रेकर्स सुद्धा नाही थकलेले नाही आहेत. ओके ओके एकदम ओके.
आतापर्यंत आपण जे आलो आहे ते तिकडे फक्त खडक होते, इथे थोड्याफार आपल्याला पायऱ्या दिसतात चढण्यासाठी. म्हणजे हा मार्ग आधी कदाचित पायऱ्यांचा असेल पूर्ण. आता या इतक्या वर्षात त्या पायऱ्या तिकडच्या गेल्या असतील आणि काही या थोड्या वाचलेल्या आहेत ते त्याचे अवशेष असतील. चला पायऱ्या चढूया. यादव वंशात बांधला गेलेला हा किल्ला किनारपट्टीवरील आक्रमणांविरुद्ध एक धोरणात्मक टेहळणी बुरुज म्हणून काम करत होता. मित्रांनो, जवळजवळ अर्ध्या तासाचा आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि पावसाळ्यात ट्रेकिंग ज्यासाठी सर्व दुर्गप्रेमींना आकर्षित करतं ती गोष्ट म्हणजे धुकं. आणि इथून आता ते चालू झालेलं आहे. आपली वाट ही पूर्ण जंगलातून जात आहे आणि आजूबाजूला आपण बघितलं तर पूर्ण धुकं दाटलेलं आहे. मित्रांनो, जवळजवळ पाऊण तासाचा ट्रेक केल्यानंतर आता आपण या काळदुर्गच्या पहिल्या पडावावर आलो आहोत, तो म्हणजे पठारी भाग, जो माझ्या मागे दिसतोय. चला त्या पठारावर जाऊन बघूया, तिकडून आपल्याला आजूबाजूचा काय काय परिसर दिसतो तो. चला. तुम्हाला जर कमी बजेटमध्ये ट्रेकिंग करायचं असेल तर काळदुर्ग ट्रेक हा सर्वात स्वस्त म्हणजे अवघ्या 100 रुपयांमध्ये तुम्ही तो करू शकता. त्यात तुमचं ट्रेनचं तिकीट, बसचं तिकीट आणि तुमचा नाश्ता हा सर्वच खर्च आरामात होऊन जाईल. मित्रांनो, आपण बघतोय जोरदार वारा सुटलेला आहे, मागे काहीच दिसत नाहीये, धुक्याची चादर पसरलेली आहे. आता कुठे गडाच्या माथ्याजवळ आपण पोहोचलो आहोत, थोड्याशा पायऱ्या चढून जावं लागेल. आपण बघतोय संपूर्ण किल्ला धुक्यात हरवून गेलेला आहे आणि या धुक्यामधून वाट काढत आपला हा काळदुर्गचा ट्रेक सुरू आहे. अद्भुत असे निसर्ग सौंदर्य आपल्याला इथे बघायला मिळत आहे. आमच्या सोबत राहा, गडाच्या माथ्यावरून हे निसर्ग सौंदर्य अजून सुंदर दिसणार आहे. मित्रांनो, आपण पाहतोय हा गडाचा माथा इथे दिसतोय. गडाच्या माथ्यावरती आयताकृती माथा आहे आणि त्याचं क्षेत्रफळ, त्याचा विस्तार आहे अर्धा एकर. म्हणजे अर्धा एकर मध्ये हा पूर्ण गड विस्तारलेला आहे. गडाच्या माथ्यावरून आजूबाजूच्या नयनरम्य परिसराचं दृश्य आपण पाहणारच आहोत. तेव्हा माझ्या सोबतच राहा, कारण थोड्याच वेळात आपण पोहोचतोय गडाच्या माथ्यावर. काळदुर्गच्या ज्या थोड्याफार उरलेल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर चढून आपण पोहोचणार आहोत काळदुर्गच्या माथ्यावर. चला माथ्यावर जाऊया. काळदुर्ग किल्ला हा 2 थरात विभागलेला आहे. एक म्हणजे त्या किल्ल्याचा गडमाथा, जो आयताकृती आकाराचा कातळगडाच आहे.
या कातलामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. काळदुर्ग किल्ल्याचा दुसरा विभाग म्हणजे गडमाथ्याच्या खाली असणारे पठार. पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. मित्रांनो, आपण खाली एक पाण्याचं टाकं बघितलं, त्याच्यातलं पाणी थोडंसं दूषित होतं, पण हे पाण्याचं टाकं आपण जे पाहताय ते पाणी जर आपण पाहिलं तर ते शुद्ध आहे आणि आपण ते पिऊ शकतो. म्हणजे वर आल्यानंतर जर तुमच्या पाण्याच्या बॉटल किंवा पाणी संपलं तर काळजी करू नका, या टाक्यामध्ये तुमच्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. हे पाणी चांगलं आहे आणि हे पाणी तुम्ही पिऊ शकता. जोरदार पाऊस आणि संपूर्ण धुकं पसरलेलं आहे. आपण इथे पाहतोय की आमची वसईची पूर्ण टीम आपला ट्रेक कंप्लीट करून इथे माथ्यावर येऊन थांबलेली आहे. मित्रांनो, आपण जेव्हा गडावर येतात तेव्हा सोबत खाण्याचे पदार्थ घेऊन येतो, पाण्याच्या बॉटल्स घेऊन येतो, चिप्सचे पॅकेट्स घेऊन येतो. कृपा करून त्या बॉटल्स, ते चिप्सचे पॅकेट्स खाल्ल्यानंतर तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि रस्त्यामध्ये एखादा कचरा बॉक्स, कचरा पेटी दिसली तर त्याच्यामध्ये टाका. तुम्ही बघू शकता इथे पॅकेट्स पडलेले आहेत. तुम्हाला सांगू का, हे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मावल्यांचं बलिदान यांची साक्ष देणारे हे स्वराज्याचे धरोहर आहेत. यांचं सौंदर्य जोपासा. आपण इथे बघतोय हिंदवी स्वराज्याचं प्रतीक, शान असणारा हा भगवा झेंडा फडकतोय. वाऱ्याचा वेग इतका आहे की या भगव्याकडे बघून आपण समजू शकतो. तुमचं वजन जर कमी असेल तर तुम्ही इथे जास्त वेळ थांबू नका. हा वारा तुम्हाला मागे घेऊन जाऊ शकतो. काळदुर्गा किल्ला हा जो आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये आहे. पालघर जिल्हा जर आपण बघितला तर इथे जास्त करून जंगल भाग आहे, त्यामुळे इथे आदिवासी लोक जास्त राहतात आणि त्यातही वारली जमातीचे लोक जास्त प्रमाणात राहतात आणि त्यांचीच ही पेंटिंग, वारली पेंटिंग. आणि हा जोहार, तुम्ही जर गाणं ऐकलं असेल, जोहार मायबाप जोहार, जंगलचे राजे, आदिवासी वारली जमात. मित्रांनो, आपण माथ्यावर येताना पायरीजवळ एक पाण्याचं टाकं बघितलं होतं. त्यानंतर माथ्यावरती एक छोटं पाण्याचं टाकं बघितलं. त्या दोन्ही टाक्यांपेक्षा मोठं पाण्याचं टाकं इथे आहे. आपण जर कोणत्याही गडावर किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यावर गेलो तर तिथे पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात. आणि या पाण्याच्या टाकीचं वैशिष्ट्य हेच की यामध्ये 12ही महिने पाणी असतं. कधी कधी दुर्गप्रेमी किल्ल्यावर आल्यानंतर या पाण्याच्या टाक्यांमध्ये हातपाय धुतात किंवा पाय टाकून बसतात. तर कृपया असं करत जाऊ नका, कारण या टाक्यांमधील पाणी गरजेच्या वेळी पिण्यासाठी सुद्धा वापरले जाते. त्यामुळे ते स्वच्छ कसे राहील याची काळजी आपणच घेतली पाहिजे. म्हणजेच काळदुर्गवर एकूण 3 पाण्याची टाकी आहेत, ज्यात एक मोठे आणि 2 छोटी पाण्याची टाकी आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, गडाच्या माथ्यावर आलो, थोडी भूक लागलेली आहे आता आणि आपण इथे पाहतोय पायल भाटिया पहिल्यांदाच ट्रेकला आलेली आहे. स्नेहाचा हा दुसरा ट्रेक आहे. स्नेहा मालवी सालियन यांचा सुद्धा व्लॉग आहे. संदर्भात वेगवेगळ्या विषयावर नवनवीन व्हिडिओ नेहमीच घेऊन येते. म्हणजे तुमचा जर रांगोळीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा कलेमध्ये इंटरेस्ट असेल तर तिच्या व्लॉगला नक्कीच तिला सबस्क्राईब करा. तिच्या व्लॉगला जाऊन बघा, खूपच चांगले चांगले व्हिडिओ तिने टाकलेले आहेत त्याच्यावरती. तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे ह्या रांगोळी कलेच्या तिच्या आर्टसाठी पहिला पालघर भूषण पुरस्कार मिळवणारी ही स्नेहा मालवी सालियन. आपल्या जोडीला पायल भाटिया पहिलाच ट्रेक करते. आपण तिला नंतर विचारूयात आपण तिला कसं वाटलं, तिचा एक्सपिरियन्स कसा होता. पण सध्या तरी आम्हाला थोडी भूक लागलेली आहे. आपण बघतोय की तिने कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. हा, आपण इथे जर बॅग बघितली तर तिच्या बॅग मध्ये चीज स्लाइस, बापरे, केला वेफर, कचोरी, चकली, तिखट चकली, साधी चकली, अरे बापरे, लसूण चिवडा, मुगाची डाळ, चॉकलेट आणि हो आपण बघते साऊथ इंडिया पण इथे आलेला आहे. आया इडली, डोसा, इडली, चटणी, ब्रेड,
आणि मी पण जाम आणि ब्रेड आणलेला आहे, म्हणजे इथे जाम खाऊ आहे आपल्याकडे. तर आता खाऊ शकता चववाले असे. खूपच मस्त इडल्या दिसत आहेत, भूक लागली आहे जोरदार. तर माझा हा थोडा इथे स्टॉप करते व्हिडिओ आणि मी सुद्धा खाऊन घेतोय. तुम्ही सुद्धा तोपर्यंत दुसरे जे इथले जे पॉइंट आहेत त्याचा आनंद घ्या. काळदुर्ग हे नाव मराठी शब्द काळ म्हणजेच दगड आणि दुर्ग म्हणजे किल्ला या शब्दावरून आले आहे. मित्रांनो, आता डिसेंडिंग चालू झालंय, गड उतरायला चालू झाला आपला. पाहतोय गडावरचा सगळा जो काही कचरा पडलेला होता, चिप्सचे पॅकेट्स आणि ज्या काही बॉटल्स वगैरे टाकून गेलेले होते, ते आपल्या आमची वसई ग्रुपतर्फे उचलले गेले. हे सगळं गोळा करून आम्ही खाली पायथ्याशी घेऊन जाणार आहोत. तिथे कचरा पेटी आहे, तिथे टाकणार आहोत. तर तुम्ही सुद्धा कधी गडावर आलात तर सोबत एक पॉलिथिन घेऊन या. कुठे तुम्हाला जर प्लास्टिकच्या बॉटल्स दिसतील, चिप्सचे पॅकेट्स दिसतील तर उचला आणि ते गडाच्या खाली घेऊन जा. कारण की ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे गडाचं निसर्ग सौंदर्य खराब करत असतात. आपण बघतो आता इथे थोडं डिसेंडिंग, इथे थोडीशी ह्या पायऱ्या आहेत ज्या या संपूर्ण ट्रेकमध्ये हा एवढा एक फक्त पॅच आहे जो थोडासा अवघड आहे, कारण की थोड्याशा पायऱ्या आहेत तिथे. आपण तिथे उतरतोय आता. गडाच्या माथ्यावर उतरून मी खाली आलात तर इथे अजून एक स्पॉट आहे. हा कदाचित टेहलणीसाठी वापरला जात असावा, कारण की खूपच उंचावरती आहे आणि दगडादगडांचा बनलेला आहे. इथून समोरच आता सध्या इथे धुकं दाटलेलं आहे, पण मला वाटतं इथून आपण जर समोर पाहिलं तर तिथे गड किंवा पालघर आणि मनोर मार्गे जी वाघोबा खिंड आहे किंवा जो रस्ता आहे, तो रस्त्यावर इकडून लक्ष ठेवण्यासाठी ही जागा वापरली जात असावी. नमस्कार मित्रांनो, आपण काळदुर्गचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. हा काळदुर्ग किल्ला जो होता हा यदुवंशाच्या काळात बांधला गेला. यदुवंश जर आपल्याला माहित असेल तर हा पुराण किंवा महाभारत जर आपण वाचला असेल तर ययाती आणि देवयानी यांचा जो पुत्र होता यदू, त्यांच्या वंशाला यदुवंश असं म्हटलं जातं. हे यदुवंशाचे जे वंशज होते ते 9व्या शतकामध्ये गुजरातमध्ये आले आणि ह्या गुजरातचा जो गव्हर्नर होता, म्हणजे गुजरात सल्तनतचा जो गव्हर्नर मलिक तुघन, तर ह्याने हा किल्ला बांधला. कशासाठी तर ह्याच्या जर आपण पश्चिमेकडे बघितलं तर अथांग असा अरबी समुद्र आहे. तर त्या अरबी समुद्रातून होणारी जी सागरी आक्रमण होती तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला त्यावेळी बांधला गेला होता. त्यानंतर बहामनी सत्ता आली. बहामनी सत्ता म्हणजे ही पश्चिम महाराष्ट्रातली पहिली इस्लामिक सत्ता. त्याच्यामध्ये निजामशाही आली, म्हणजे मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला. मुघल आणि पोर्तुगीज या दोघांनी ह्या किल्ल्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण छत्रपती शिवरायांचं 1680 मध्ये जेव्हा देहावसन झालं त्यानंतर या हिंदवी स्वराज्याला त्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी काय केलं की 1683 मध्ये हा काळदुर्ग पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्यामध्ये आणला. 1689 मध्ये पोर्तुगीजांनी या किल्ल्यावरती त्यांचा ताबा केला. पण त्यानंतर मग 1727 मध्ये या पेशव्यांचे जे शूर सेनानी होते ते म्हणजे चिमाजी अप्पा, तर या चिमाजी अप्पांनी हा किल्ला पुन्हा एकदा जिंकून त्या पेशव्यांच्या आणि मराठ्यांच्या अधिपत्याखाली आणला. हा जवळजवळ 1818 पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या अधिपत्याखाली होता. परंतु त्यानंतर मग ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे आपल्याला माहिती आहे इंग्रज जेव्हा भारतात घुसले तर 1818 मध्ये ह्या ईस्ट इंडिया कंपनीचा जो गव्हर्नर होता कॅप्टन ब्रिग्ज, या कॅप्टन ब्रिग्जने काय केलं की महाराष्ट्रातील जेवढे किल्ले होते ते त्या सर्व गड किल्ल्यांची त्यांनी अपरिमित हानी केली. कारण त्यांना माहित होतं की हे गड किल्ले जर जिवंत असतील तर ह्या गड किल्ल्यावरून मराठे पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकतात. म्हणून त्यांनी सर्वात आधी या गड किल्ल्यांची अपरिमित हानी करायला सुरुवात केली. त्यामुळे आपण जर बघतोय की महाराष्ट्रातील बहुतेक किल्ले आहेत त्या किल्ल्यावरच्या तटबंद्या, त्याचे बुरुज आपल्याला मोडकळीस आलेले दिसतात. तर हे निसर्ग किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे मोडलेले नसून ह्या कॅप्टन ब्रिग्ज याने या प्रत्येक किल्ल्यावर जाऊन, म्हणजे मग तो रायगड असो किंवा प्रतापगड असो कुठलाही किल्ला असो, त्याने प्रत्येक किल्ल्यावर जाऊन या ज्या तटबंदी आहेत बुरुज यांची अपरिमित हानी केली. आणि त्यामुळे आज आपल्याला जो बघतोय त्याचे फक्त अवशेष आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण या गडांमध्येच या तटबंदी आणि बुरुजांमध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लपलेला आहे. मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी जे आपलं आत्मबलिदान दिलं ते आत्मबलिदान ह्या गड किल्ल्यांनी पाहिलेले आहेत. त्याचे साक्षीदार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने हे सर्व पवित्र झालेले गड किल्ले आहेत. त्यामुळे या गड किल्ल्यावर आल्यानंतर आपण सुद्धा ह्याचं पावित्र्य राखलं पाहिजे. प्रत्येक गडावरती आल्यानंतर आपणही प्रयत्न करूया की गडावरती जर काही प्लास्टिकच्या बॅग वगैरे पडल्या असतील, पाण्याच्या बॉटल पडल्या असतील त्या आपण उचलूया
त्या उचलून आपण खाली घेऊन जाऊया, कारण की या गडाचं निसर्ग सौंदर्य जर कोणी साबूत ठेवणार असेल तर आपल्यासारखे जे दुर्गप्रेमी आहेत, आपल्यासारखे जे ट्रेकर्स आहेत, त्यांनीच ही मोहीम घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर सुरुवात करायची असेल ट्रेकिंगची तर तुम्ही हा किल्ला नक्की या, ट्रेकिंग करत राहा, निसर्गाच्या सान्निध्यात येत राहा. हे जे गड किल्ले आहेत त्यांना भेट देत राहा आणि ह्या गडाचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जय जिजाऊ, जय शिवराय. वाघोबा मंदिर पासून मनोरच्या दिशेने चालत गेल्यास अवघ्या 5 मिनिटांवर सुंदर असा वाघोबा धबधबा आहे. तुम्ही जर ट्रेक करून थकला असाल तर ह्या वाघोबा धबधब्याला नक्की भेट द्या. धबधब्याचे निसर्ग सौंदर्य बघून आणि त्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेताना तुमचा थकवा कधी विसरून जाल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. मित्रांनो, आजचा हा काळदुर्ग ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या नवीन भटकंतीमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.